आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय खिचडी भात। त्याच्यासाठी नेहमीच आपण ज्या तांदळाचा भात घालतो ते तांदूळ 1 वाटी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली। एकाच बाउलमध्ये दोन्ही घ्यायचे, छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। एकत्रच धुवून घेतले तरी चालतात, एकत्रच आपल्याला भिजत घालायचे आहेत। आणि आता जेवढे डाळ तांदूळ आहे तेवढा आपण त्याला पाणी घालणार आहोत। तर ही खिचडी आपण कुकरमध्ये बनवूयात। तर 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप आपण घेतलेला आहे। ते गरम झालं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की जिरं घालायचं, हिंग घालायचा आणि चांगला मोठा 1 चमचा आलं लसूण ठेचून घातलेला आहे। 3 हिरव्या मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे करून ते देखील घालून घेतले। मंद गॅसवरती आपण चांगली फोडणी परतून घेऊयात। त्याच्यामध्ये हळद घातली आणि 1 कांदा बारीक कापून घातला आहे। थोडीशी फोडणीला कोथिंबीर देखील घालायची। आता इथे 1 मोठा टोमॅटो बारीक कापून तो देखील घातला। टोमॅटो घातल्यानंतर त्याच्यावरती लगेचच मीठ घातलं, जेणेकरून टोमॅटो लगेच शिजले जातील। आता इथे 1 मोठा बटाटा साल काढून छोट्या छोट्या फोडी करून चांगला धुवून घेऊन याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। खिचडीमध्ये खूप छान लागतो। आता जे डाळ तांदूळ आपण धुवून घेतले होते ते घालून घेतले। पुन्हा त्याच्यावरती 1 अर्धा चमचा तूप घातलं। सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं। तर जेवढे आपले डाळ आणि तांदूळ होते त्याच्या 3 पट, म्हणजे आता जो बाउल आपण घेतला त्याच्या 1 पट डाळ तांदूळ होते, तर 1 फुल भरून मी पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। टोमॅटोसाठी आपण थोडंसं मीठ घातलं होतं, याचा विचार करून मीठ चवीनुसार घालून घेतलं। चांगलं मिक्स करायचं। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवरती मी काढून घेते। 3 शिट्ट्यांमध्ये मस्त आपला खिचडी भात तयार होतो। लगेच खोलायचा नाही, त्याला मनाने थंड होऊन द्यायचं। आणि चला, कुकर थंड होतोय तोपर्यंत पापड देखील मस्त भाजून घेऊयात। आणि मस्त गरमागरम आपली ही खिचडी भात आपला तयार आहे। वरून मस्त भरपूर कोथिंबीर घालायची आणि छान असा गरमागरम हा खिचडी भात लोणचं पापड सोबत खूप छान लागतो। खूप झटपट होणारा, संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही कंटाळलेला असाल त्यावेळेस झटपट होणारा आणि चवीलाही अतिशय उत्कृष्ट, बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल असा। चला, कोथिंबीर लावून घेतली त्याच्यावरती, मस्त दिसतं छान असा आपला ही खिचडी भात आपला तयार झालेला आहे। थोडंसं तूप हवं तर घेऊ शकता वरून, दिसायला अगदीच टेम्पटिंग आणि खायला देखील जसा दिसतोय तसाच एकदम चविष्ट। नक्कीच हा खिचडी भात तुम्ही करून पहा आणि कसा वाटला हे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला कळवायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।